मुरुड शहर विकास मंचच्या वतीनं या ठिकाणी एक बैठक झालेली आहे। या ठिकाणी बैठक झालेली आहे। त्या बैठकीत काय ठरलंय इकडे मध्ये त्या बैठकीत काय ठरलंय त्याच अनुषंगानं जाहीर करण्यासाठी मी सर्वप्रथम डॉक्टर हनुमानदास चंडकांना विनंती करतोय की काय ठरलं आजच्या बैठकीत। आज श्री टेकाळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली माजी सैनिकांची आणि ह्यामध्ये आपला जो ज्वलंत प्रश्न आहे, सगळ्या गावांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, तो म्हणजे आपल्या मुरुडचे रस्ते आणि त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये कालच एक समिती गठन होऊन त्याचं एक लेटर आपल्या कलेक्टर ऑफिसला आपल्या माजी सैनिकचे अध्यक्ष श्री टेकाळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक लेटर दिण्यात आला आहे की जर समजा आपल्या गावाचे रस्ते सुधारण्यासाठी तात्काळ काही उपाययोजना नाही केली तर आपण येणारी जी आपली जी निवडणूक आहे, जो आपला मूलभूत लोकशाहीचा अधिकार आहे तो आपल्याला बजवायचा नाहीये, म्हणजे आपल्याला मतदान करायचं नाहीये। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे जे निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये पूर्ण मुरुडकरांनी जसं आपण रेल्वेसाठी सगळ्यांनी मुरुडची ताकद दाखवली, जनतेनं ताकद दाखवली, तसंच आपल्याला जनतेला सगळ्याला म्हणून आपली आता मतदानाची ताकद दाखवायची। मतदान न करून आपल्याला बहिष्कार करून आपल्याला दाखवून द्यायचं आहे प्रशासनाला की आता काहीतरी आमच्या गावाकडे लक्ष द्या, आमचं गाव फार जास्त दुर्लक्षित झालं आहे। म्हणजे थोडक्यात मतदानावर बहिष्काराचा निर्णय झाला बैठकीत। यस, हे सर्वानुमते निर्णय झालाय। यस 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 काय शेठजी काय मत आहे आपलं? एवढंच आहे की गावामध्ये जे काही दुर्लक्षितपणा व्हावं लागलं सरकारकडून ती व्यवस्थित आमच्या गावाकडे विकासाकडे लक्ष देण्यात यावं आणि त्यासाठी सर्वांनी मिळून एक बैठकमध्ये निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण नागरिक या गावात मतदान करणार नाही आणि मतदान न करून आम्ही एक प्रकार रोष दाखवणार आहे सरकारला की बाबा आमच्या गावाकडे लक्ष द्या आणि आमच्या गावाच्या रस्त्याच्या दुर्लक्ष झाल्यामुळे रस्ते खूप खराब झाले, त्यामुळे रोज दुर्घटना घडत आहेत, ती दुर्घटना घडू नये त्यासाठी आम्ही जागरूकता आणण्यासाठी ही प्रयत्न करत आहोत। यस, आता शेवटी एक प्रतिक्रिया घेतो। शेवटची प्रतिक्रिया हे मुरुड शहर विकास समितीच्या बरं मेजर साहेब मोरे साहेब। आता डॉक्टर चांडक सरांनी सांगितलं तर ह्या संबंधातून काल आपण या गोष्टीवर विचार केलेला आहे आणि आज पण तेच मला म्हणायचं आहे की आज या मुरुड शहराला कोणतंही शहर असो किंवा गाव खेडेगाव असो जोपर्यंत रस्ते व्यवस्थित नाही तोपर्यंत त्याचा विकास होत नाही आणि या मुरुड शहरातले पूर्ण अंतर्गत रस्ते पीडब्ल्यूचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, ते रस्ते खूप त्यांचा रस्ते खराब आहेत। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की जेणेकरून आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन या मुरुड शहरातील रस्ते दुरुस्तीचं काम लवकर हातात घ्यावं ही माझी सैनिक संघटनेच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो आणि पूर्ण मुरुडचे जागरूक जनता असेल त्यांच्यातर्फे सुद्धा आपल्याला मी आवाहन करू इच्छितो आम्हाला। या ठिकाणी मुरुडचे सुपुत्र मेजर धर्मराज नागटिळक साहेब। मेजर धर्मराज नागटिळक साहेब। माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयामध्ये आज एक मीटिंग झाली, रस्ते विकास समितीची गठन झालं आणि या गठनामधून असं सर्व गावकऱ्याच्या वतीनं आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीनं सर्व ग्रामस्थाच्या वतीनं असं ठरले आहे की येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती या मतदानावर बहिष्कार टाकायचा आहे। त्याचे कारण असे आहे की गावातील अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणारे रस्ते, पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत येणारे रस्ते, गावातले अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंतर्गत येणारे रस्ते, तमाम रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। येणारे लहान मुलं शाळेत जाताना ही खड्ड्यात पडत आहेत, मोटरसायकलवर जाताना मोठी कसरत करावं लागत आहे। म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर सर्वच्या मताने बहिष्कार टाकण्यात येत आहे। रोड दो वोट लो, रोड दो वोट लो। शेवटी